दिशा सॅलियनच्या वडिलांचे वकील निलेश ओझा यांनी पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप करताना अनेक मागण्यांचा पाढा वाचला। नेमके त्यांचे आरोप आहेत तरी काय आपण जाणून घेऊया। मुख्य आरोपी आदित्य ठाकरे आणि सगळेजण सांगतात आदित्य ठाकरे आरोपी, त्याच्यासोबत उद्धव ठाकरे पण आरोपी आहेत, त्यांच्यासोबत सूरज पंचोली पण आरोपी आहे, पोलीस अधिकारी पण आरोपी आहेत। तर या सगळ्यांवर जेव्हा गुन्हा दाखल झाला तर यांना कस्टडीत घ्या, यांची नार्को टेस्ट, ब्रेन मॅपिंग टेस्ट, लाय डिटेक्टर टेस्ट अशा सायंटिफिक टेस्ट करा, टाईम बाउंड मॅनरमध्ये ते इन्व्हेस्टिगेशन करा आणि इन्व्हेस्टिगेशन म्हणजे हा तपास हा उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली करा। म्हणजे पहिला प्रॉब्लेम काय आहे इथे की काही पोलीस अधिकारी आरोपी आहेत, यांची गुंडागिरी आहे इकडे। तर याच्यामुळे मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये निष्पक्ष सुनावणी शक्य नाही, निष्पक्ष तपास शक्य नाही। म्हणून जे सुप्रीम कोर्टाचे गाईडलाईन आहेत त्यानुसार या प्रकरणाचा तपास CBIकडे जायला पाहिजे। दुसरी गोष्ट, या प्रकरणाची सुनावणी ही महाराष्ट्राच्या बाहेर व्हायला पाहिजे, तशी मागणी आमची याचिकेत करण्यात आली आहे की रिया चक्रवर्ती आणि आदित्य ठाकरेंचे संबंध खूप जुने आहेत, वर्षापासूनचे आहेत, की 44 वेळा यांचे कन्व्हर्सेशन झाले आहे एक दुसऱ्यांच्या सोबत, फोन कॉल झाले आहे। मर्डर टाईमच्या वेळेस जे 2 मर्डर झाले, दिशा सालियनचा पहिले झाला आणि 6 दिवसात 5 दिवसात जे काही आहे तो सुशांत सिंग राजपूत यांचा झाला, तर तेव्हा 44 कॉल यांचे होते। दिशा सालियनच्या फ्लॅटवर त्या दिवशी आदित्य ठाकरे, सूरज पंचोली होते हे प्रूव्ह करणारे डिजिटल प्रूफ्स, मोबाईल टावर लोकेशन आणि एक्स्ट्रा जे आत्ता नाही सांगत आहे मी, हे सगळे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या फाईलमध्ये आहे, समीर वानखेडे साहेब यांच्याकडे आहेत। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।